ओके, ऑनलाईन मेंबर्स, माझा आवाज येतोय का? येस, ऑनलाईन मेंबर्स. नाही, खा खा. अशा गोष्टी क्लासमध्ये आणत चला. बरं राहतं. मी पहिलं सांगितलेलं आहे, तुम्ही नाश्ता वगैरे डब्बे घेऊन येऊ शकताय. ओके. खाता खाता मस्त मजेशीर लेक्चर करायचे, काहीच प्रॉब्लेम नाही. ऑनलाईन मेंबर तेच करतात. उपमा, उकडलेली अंडी सकाळी सकाळी. ते आता शुक्रवार आहे. आज जास्त बेत मोठा असतो. ओके. सो नो प्रॉब्लेम. हा, हे रेकॉर्डिंग मध्ये येईल बरं का, मी कट नाही करत काही. सो थोडं स्किप पण करत चला. Okay, so yes, a very warm good morning to all of you. Welcome for AIML and Python Data Science Batch. So, जर तुम्हाला दुपारच्या बॅचला शिफ्ट व्हायचंय AIML वाल्यांनी, तर तुम्ही होऊ शकताय. ओके. ती बॅच जी आहे ती त्या ऑफिसला असते आपल्या कॅनडा कॉर्नरच्या. तुम्हाला जर असं वाटलं की आम्हाला मला आता पुढे चालून तुमची ऑब्व्हियसली बॅच शिफ्ट होणारच आहे. डेटा सायन्स वाले याच ड्युरेशनला असतील. AIML वाले दुपारी जाणार. ओके. तर जर तुमची AIML ची बॅच असेल, तुम्हाला असं वाटतं की नाही दुपारूनच मग कंटिन्यू करावं, सो दॅट तुमचं शेड्यूल मॅच होईल, तर तुम्ही त्या बॅचला शिफ्ट होऊ शकताय. जर तुम्हाला असं वाटतं की AIML न करता डेटा सायन्स करावं, तर तुम्ही हीच बॅच कंटिन्यू ठेवा. ओके. हा, अजून एक असं आहे की तुम्हाला जर असं वाटतंय की नाही मला AIML ची बॅच आत्ताची नको, संध्याकाळची हवी, तर संध्याकाळी 4:30 वाजता पण बॅच असते. पण त्या बॅचचा प्रॉब्लेम असा आहे, ती हाऊसफुल आहे ऑलरेडी, 25 मेंबर्स आहेत तिथं. तर थोडंसं मुश्किल आहे त्या बॅचला शिफ्ट करणं. बट बघूया काही पॉसिबिलिटी झाल्या तर. ओके. त्या बॅचला शिकवायला नरेंद्र सरदार सर आहे. ओके, तिथे मी नाही येते शिकवायला. तर तुम्ही याला शिफ्ट व्हायचं असेल तुम्ही तिथे पण होऊ शकताय. फक्त मला एकदा क्राऊड बघू द्या. सो जर तुम्हाला वाटत असेल, आणि ती बॅच तिकडे कॅनडा कॉर्नरकडे कोण राहतं? तिथे आहे का हॉस्टेलला कॅनडा कॉर्नरकडे? जे तिकडे असतील ना, हार्डली 50-100 मीटर अंतर असेल तुमचा. खूप जवळ आहे ते ऑफिस ऍक्च्युली. कॅनडा कॉर्नरच्या सिग्नल पासून फक्त मोजून 50 ते 75 मीटर वरती ते ऑफिस. सिग्नल पासून कॅनडा कॉर्नरचा सिग्नल हा, तर 1:30 ते 3:30 दुपारचा, जो बेसिकली जेवणाचा आणि झोपायचा टायमिंग असतो सगळ्यांचा. ओके. आणि तो टायमिंग चेंज होणार नाही. ह्या बॅचेचे शेड्यूल आहे हे असेच असतील. ठीक आहे. सो येस, अजून एक असं आहे की आपली अजून एक बॅच चालू असते सकाळी 10 ते 1. तर तुम्हाला असं वाटलं की सकाळी 10 ते 1च्या बॅच, ती पण 45 डेजचीच आहे. या पर्टिक्युलर मंथ एंड पर्यंत संपून जाईल. सगळ्यांना असं वाटतं की रिकॅप वगैरे करायचं, तर त्या केसमध्ये तिथे बसू शकताय. आणि त्यांना असं वाटतंय की मला रिकॅप परत करायचंय, तर तुम्ही त्या बॅचला पण परत अटेंड करू शकताय. इथे 1 वाजता ही संपते, ती 1:30 वाजता चालू होतं. ओके. तर तेवढं मॅपिंग तुम्हाला करून घ्यावं लागतं फक्त. बस, बाकी काही नाही. ती बॅच ऍक्च्युअली आम्ही इथेच घेत होतो, पण त्या मुलींचं असं म्हणणं आलं की आमचं हॉस्टेल खूप जवळ आहे तिथून, मग आम्ही ती तिकडे शिफ्ट केली. ठीक आहे. सो लेट्स रिझ्यूम. तर लास्ट लेक्चरमध्ये काय बघितलं होतं बरं आपण? हा, काय? हा, डिक्शनरी. व्हेरी गुड. काय असते बरं डिक्शनरी? हा, त्याचं ऑर्डर कोणी मच्छी मच्छी मार्केट मच्छी विकू राहिलं? अच्छा, व्हेजवाले उदाहरण देऊ का? असं वाटतं भाजीपाला विकू राहिले. सांगा. हा. हा. हा, व्हेरी गुड. बेसिकली डिक्शनरी इज अ कलेक्शन ऑफ की व्हॅल्यू पेअर. ओके. ज्यामध्ये की काय असते? युनिक असते. आणि व्हॅल्यू काय असते? डुप्लिकेट असते. मग आता तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये किंवा तुमच्या ITR मध्ये असा प्रश्न विचारला की सपोज मी पहिली की घेतली रोल नंबर, तिला दिला 100, परत रोल नंबरच घेतला आणि त्याला दिला 200, तर काय आउटपुट येईल? आता सांगा, काय आउटपुट येईल? साईज बेटा, चष्मेवाला. येस, ऑनलाईन मेंबर्स कोण सांगू शकताय?
सपोज लक्षात आलं का मला काय सांगायचंय? एकाच डिक्शनरीमध्ये तुम्ही सारख्याच की घेतल्या दोन, पण त्याला व्हॅल्यू वेगळी, मग आउटपुट काय येईल? असं वाटतं? येस. जे ऑफ ऑनलाईन आहे काय येईल बरं? आउटपुट काय येईल? ओके, एरर येईल. मला असं वाटतं की एरर नाही आला पाहिजे. ओके, अजून काय होऊ शकतंय? येस. आता मला सांगा की हे प्रिंट केल्यानंतर काय आउटपुट येईल? येस. थोडासा विचार करा. आणि काय आउटपुट येईल? किती किती मेंबर्स असे म्हणताय की आउटपुट हे एरर असेल? आता तर कोणतरी म्हटलं एरर असेल. हा, मॅडमला वाटलं. अच्छा, मला वाटलं हात वरती गेला होता. कोणाला असं वाटतं एरर येईल सांगा बरं? MIT यावला मॅडम, असं असं करू नका तुम्ही. थोडा तर्क लावा. वी आर डेव्हलपर्स. ओके, आपण डेव्हलपर, आपणच जर डोकं नाही लावलं तर मग नॉन टेक्निकल लोक काय करतील? काय आउटपुट येऊ शकतंय बरं? विचार करा. ओके, बेसिकली हे प्रिंट होईल आणि तो दीपक कुमार प्रिंट करेल. काय होईल? आउटपुट प्रिंट होईल आणि तो काय प्रिंट करेल? दीपक कुमार प्रिंट करेल. ओके, सो लेट्स टेस्ट इट. इथे मी म्हणेल Python 3 example.py. असं का होतं? कारण की ही युनिक असते आणि ती बॉटमचेच व्हॅल्यू पकडत असते. याला कन्सेप्टला म्हणतात मेथड, या कन्सेप्टला म्हणतात ओव्हर रायडिंग. ओओपी मध्ये आपण शिकलोय. काय शिकलोय? कोणतं ओव्हर रायडिंग? मग आता मला सांगा ओव्हरलोडिंग म्हणजे काय? सेम सेम मेथड विथ डिफरंट पॅरामीटर. सेम मेथड विथ डिफरंट पॅरामीटर. पण कुठे? पॅरेंट चाइल्ड क्लासमध्ये का स्वतःच्या क्लासमध्ये? हा, व्हेरी गुड. सो जेव्हा एकाच क्लासमध्ये दोन मेथड असतात, त्यांचे पॅरामीटर वेगळे असतात, त्याला काय म्हणतात? मेथड ओव्हररायडिंग. आणि जर पॅरेंट क्लासमध्ये मेथड असेल आणि ती जर आपण चाइल्ड क्लासमध्ये पण लिहिली तर? बरोबर. तर मला सांगा, जर पॅरेंट क्लासची मेथड चाइल्ड फंक्शन मध्ये कॉल करायची असेल तर कशी कॉल करतो आपण? जाऊ दे, नका टेन्शन घेऊ, नंतर बघू आपण. ठीक आहे. हा, त्यासाठी बेसिकली सुपरचा वापर केला जातो. हा, येस 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 येस. आपल्याला माहित असतं पण समोरच्या बोलल्याशिवाय आपण बोलू शकत नाही. जस काही इथं लग्नाची बोलणी चालू आहे. ओके, बसता कोणाकडे असेल. ओके, सो लेट्स रिझ्यूम. तर आज आपण बघणार आहोत सर्वात इम्पॉर्टंट पार्ट, तो म्हणजे फंक्शन्स. तर काय असतं बरं फंक्शन्स? येस, ऑनलाईन मेंबर, गायत्री, स्वरूपा, वैष्णवी. येस, काय असतात बरं फंक्शन्स? कोण सांगेन? सो व्हॉट इज अ फंक्शन? येस, ऑफलाईन मेंबर्स, ब्लॉक ऑफ स्टेटमेंट. ओके, झालं. असं म्हटल्यानंतर कसं चालणार आहे? प्रॉपर कोण सांगेन? लपलेला साईश. हा, सांग बेटा. हा, काय विचारलं?
होय खायला चालायचं का? काय म्हटलं? साईज बेटा. अरे आपण डिप्लोमाच्या पहिल्या इयर पासून शिकलेलो आहे व्हॉट इज अ फंक्शन. काय असतं फंक्शन? ब्लॉक ऑफ कोड स्टेटमेंट टू परफॉर्म अ हा स्पेसिफिक टास्क सर्टन टास्क. काय असतं फंक्शन? फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ कोड विच कॅन परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. बेसिकली फंक्शन्स आर रियुजेबल इन नेचर. फंक्शन काय असतात? रियुजेबल असतात नेचरमध्ये. मग रियुजेबिलिटीचा काय फायदा होतो सांगा बरं? अरे बाळांनो, एखादी गोष्ट जर रियूज होत असेल तर फायदा काय होतो? मेमरी स्पेस. व्हेरी गुड. अजून लेंथ. व्हेरी गुड. लेंथ ऑफ कोड रिड्यूस होते. अजून सपोज घरी एक शॅम्पूची बॉटल आहे. ओके, तुम्ही ती वापरताय, बाकीचे घरचे ती वापरताय. काय फायदा आहे सांगा बरं त्याचा? हा, व्हेरी गुड. एक्सपेन्स. जे बेसिकली त्या बोलल्या मेमरी आणि कोड. रिडंडन्सी ऑफ कोड जी असते ती कमी होते. हे वाक्य मला हवं होतं. फंक्शन्सने काय होतं? कोडची रिडंडन्सी कमी होते आणि त्याने तुमचा जो पर्टिक्युलर ब्लॉक ऑफ लॉजिक आहे ते काय होतं? कमी होऊन जातं. रियुजेबिलिटीने काय होतं? भविष्यामध्ये कोणताही चेंज जर करायचा असेल तर तुम्ही एका ठिकाणी तो चेंज केला का सगळ्या ठिकाणी त्याचं रिफ्लेक्शन दिसतं. हा फंक्शनचा एक फायदा आहे. ओके, सो चला समजून घेऊया आता. तर बेसिकली फंक्शन्स जे असतात ते आपण डेफने डिफाईन करतो पायथन मध्ये. कशाने डिफाईन होतात? डेफ. डेफ म्हणजे डेफिनेशन. ओके, आणि त्यानंतर असतं फंक्शनचं नेम. त्यानंतर आपण देतो राऊंड ब्रॅकेट. तर या राऊंड ब्रॅकेटला टेक्निकल भाषेमध्ये म्हणतात आर्ग्युमेंट बॉडी किंवा पॅरेंथेसिस किंवा पॅरामीटर्स. पॅरामीटर बॉडी काय म्हणतात? आर्ग्युमेंट बॉडी, पॅरेंथेसिस किंवा पॅरामीटर बॉडी. ओके, तुम्ही याला काही पण नेम देऊ शकताय. जास्त करून जे आपण कॉलेजेसमध्ये शिकतो ते असतात पॅरेंथेसिस. ओके, पण आपण जेव्हा कंपनीमध्ये जातो तेव्हा आर्ग्युमेंट बॉडी हा वर्ड जास्त यूज होतो. कारण इथे पॅरेंथेसिस म्हणतच निघून म्हणता म्हणताच नाकी नऊ येतात. सो आर्ग्युमेंट हा सगळ्यात बेस्ट वर्ड आहे त्यासाठी. सो आता बेसिकली पायथन मध्ये कर्ली ब्रॅकेट नसतात तर इथे आपण देतो कोलन अँड देन वी राईट अवर लॉजिक. पहिली लिहितो आपण आपलं लॉजिक. सो दिस इज हाऊ अ फंक्शन इज डिफाईन. आय विल जस्ट से ॲज अ पास. ओके, सो दॅट मला एरर नाही येणार. हे जे आपण लिहिलंय याला म्हणता फंक्शन डेफिनेशन. काय म्हणता? फंक्शन डेफिनेशन. ओके, आणि हा जर फंक्शन रन करायचा असेल ज्याला टेक्निकल भाषेमध्ये म्हणतात फंक्शन कॉल, तर आपण फंक्शनचं नेम घेतो आणि राऊंड ब्रॅकेट यूज करतो. काय करतो आपण? फंक्शनचं नेम आणि राऊंड ब्रॅकेट. सो दिस इज हाऊ अ फंक्शन इज डिफाईन इन अ पायथन. कसं केलं जातं फंक्शन डिफाईन? डेफ इज अ कीवर्ड, देन वी यूज फंक्शन नेम, देन वी यूज राऊंड ब्रॅकेट, कोलन, आवर एंटायर लॉजिक. ओके, आणि हे लॉजिक इंडेंटेशनचा यूज करून केलं जातं. मग त्यामध्ये लूप, इफ एल्स स्टेटमेंट तुम्ही काही पण पास करू शकताय. इट डझंट मॅटर. अँड देन वी हॅव अ फंक्शन नेम अँड राऊंड ब्रॅकेट टू रन अ फंक्शन. याला टेक्निकल भाषेमध्ये म्हणता फंक्शन कॉल. क्लिअर आहे सर्वांना? समजतंय का? व्हेरी गुड. हा पॉइंट लिहून घ्या.
हे चालू लागते का? दिसतंय का? येस, सर्वांनी लिहून घ्या. ऑनलाईन मेंबर्स लिहून झाल्यानंतर हँड रेज करा. काइंडली रेज युअर हँड्स. इट्स डन. येस, ऑनलाईन मेंबर लिहून झाल्यानंतर हात वरती करा. जस्ट रेज युअर हँड्स. ओके, गुड. गुड वन. सो येस, आता हे जे आपण लिहितो याला म्हणतात फंक्शन. ओके, फंक्शन सिंटॅक्स. चल, आता न्यू कन्सेप्ट बघूया, ते म्हणजे पॅरामीटर. So we are going to see the next topic, that is parameter. काय असतं बरं पॅरामीटर? काय असतं पॅरामीटर? Basically, parameter are the variables which are defined in at the time of function execution. ओके, फंक्शन एक्झिक्युशनच्या वेळेस आपण त्यांचा यूज करू शकतोय. आता पायथन मध्ये जे आपण लर्न करणार आहे, बाकी प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये आणि पायथन मध्ये हाच खूप मोठा डिफरन्स. चला वन बाय वन समजून घेऊया. एखादा फंक्शन, सपोज मी एक फंक्शन लिहितोय, लाईक से प्रिंट नेम. काय आपल्या फंक्शन नाव? प्रिंट नेम. आणि इथे मला एक व्हॅल्यू पास करायची. तर बघा, फंक्शन मध्ये पॅरामीटर कंपल्सरी नसतात, बट इफ यू वॉन्ट यू कॅन ऍड इट. ओके, सो तुम्ही एक पॅरामीटर ऍड करू शकता आणि त्या पॅरामीटरला डायरेक्टली आपण प्रिंट करू शकतो. काय करू शकतोय? वी कॅन प्रिंट इट. सो इफ आय रन दिस फंक्शन आणि इथे मी नेम पास करेल, लाईक से मधुर, and then if I try to run it, you will see that it says hello Madhur. काय आउटपुट आला आपल्याला? hello Madhur. Now if I just try to use print name again, आणि इथे जर मी नेम दिलं लाईक सोहम, and if I try to run it, इथे काय येईल आपल्याला? hello सोहम. राईट? म्हणजे काय की एक फंक्शन जर तुम्ही लिहिलं आणि जर आपण त्याला पॅरामीटर पास केला, तो पॅरामीटरची व्हॅल्यू तुम्हाला वारंवार यूज करता येते. सो इट्स अ रियुजेबल इन नेचर. करंटली तो कसा आहे? दिस लॉजिक इज रियुजेबल. So I can add one more name, like say print name Deepali. Okay, so you will see it says hello Deepali. Okay, so a function can be used with a single parameter. आता फंक्शन आपण मल्टी पॅरामीटरने पण देऊ शकतो. सो लेट्स से मला एक ऍड नावाचं फंक्शन हवंय ज्यामध्ये ए आणि बी पास करायचं आहे. And then I will just say print a plus b. काय देऊ शकतो आपण इथे? प्रिंट a plus b. आणि आता मी या फंक्शनला कॉल करेल ऍड a. इथे a ची व्हॅल्यू आपण 10 देऊ शकतो आणि b ची व्हॅल्यू 20. सो इफ आय ट्राय टू रन इट, यू विल सी दॅट इट गिव्स 30. पण सपोज मी ही व्हॅल्यू जर नाही दिली तर काय होईल बरं? येस, जर व्हॅल्यूच नाही दिली तर काय आउटपुट येईल बरं? काय आउटपुट येऊ शकतं? येस मॅम. येस, व्हेरी गुड. नॉर्मली काय होतं की जर तुम्ही पॅरामीटरच पास नाही केला तर इथे बी ला डेटा भेटतोय का? नाही. अशा केसमध्ये पायथॉन
एरर क्रिएट करेल. So what Python will do? It will create error. It will say that add missing one required positional argument B. म्हणजे B ला आर्ग्युमेंटच भेटलेली नाही. पण आता हे चुकून झालेलं आहे. यासाठी आपण काय करू शकतोय, इथे एक डिफॉल्ट व्हॅल्यू देऊया. म्हणजे काय, जरी युजरने पास नाही केली व्हॅल्यू तरी ती व्हॅल्यू प्रिंट होईल. मग आता 10 आणि बी ला काय दिले आपण बाय डिफॉल्ट 0, तर काय आउटपुट आला पाहिजे, व्हेरी. So if I run this again, you will see that it will give me a print as 10. So हे जे आपण दिलेलं आहे याला म्हणतात डिफॉल्ट पॅरामीटर्स. काय म्हणतात? डिफॉल्ट पॅरामीटर्स. येस, समजलं इथपर्यंत? सो तुम्ही फंक्शन मध्ये एक पॅरामीटर देऊ शकता किंवा मल्टिपल पॅरामीटर देता येतात. आता इथे मी जर का ऍड परत कॉल जर केलं तर मी 10, 30, 20 असं दिलं तरी चालतं. इथे काय होणार आहे, 20 भेटलं म्हणजे ही व्हॅल्यू ओव्हर राईड होऊन जाते. सो आता बी ला काय व्हॅल्यू असेल, 20. So it will print output as 30, which is our expected output. Okay, जस्ट मी याची पोझिशन जी आहे ही राईटला आपण मूव्ह करूया. लेट्स रन इट. So you will get that output over. Okay, इथपर्यंत काही क्वेश्चन आहे कोणाकडे? Yes, anyone has any question, any query? No. So a function with one argument, function with multiple. Okay, B as default value. Yes. So चला हा पार्ट लिहून घ्या.
येस, या पॉइंट पर्यंत काही क्वेश्चन, काही क्वेरी कोणाला? एनी क्वेश्चन, एनी क्वेरी? समजतंय? ओके, गुड, व्हेरी गुड. चला आता फंक्शनच्या बद्दल अजून थोडंसं समजून घेऊया. वी आर लर्निंग अबाउट फंक्शन पॅरामीटर्स. ओके, आता पॅरामीटर आपण इथे जे देतोय की यांना आपण डिफॉल्ट व्हॅल्यू पण देऊ शकतोय. तुम्ही अनलिमिटेड पॅरामीटर घेऊ शकताय, अनलिमिटेड डिफॉल्ट व्हॅल्यू देऊ शकता. देर इज नो प्रॉब्लेम इन इट. आता फंक्शन मध्ये एक वे आहे, ओके, दॅट वी कॅन यूज अ कीवर्ड, ओके, फॉर अ फंक्शन व्हेरिएबल. म्हणजे काय? सपोज आता मी इथे ऍड कॉल केलाय, बरोबर? ओके, आणि मी 20 कॉल केला आणि 10 कॉल केला. मला सांगा ही सिक्वेन्स कशी असेल? हा 20 का कोणाला असाइन होणार आहे? ओके, चला एक दुसरं फंक्शन क्रिएट करूया, तुम्हाला लक्ष देईल. सपोज मी एक एक फंक्शन लिहिलं, त्या फंक्शनला म्हणलो युजर डिटेल्स, आणि यामध्ये मी नेम आणि लास्ट नेम असं घेतलं. ओके, and now just I will say print hi, comma, curly bracket, first name, that is name, and last name. सो या प्रकारे आपण व्हॅल्यू प्रिंट केली. सो आता इथे जर मी युजर डिटेल्स मध्ये स्टार्टिंगला नेम पास केला लाईक दीपक, नंतर सरनेम पास केला लाईक शिंदे, यू विल सी इट वर्क्स. हाय दीपक शिंदे, बरोबर आहे. पण जर मी हे रिव्हर्स केलं तर काय होईल बरं? काय होईल? हाय शिंदे दीपक असेल. आता बेसिकली काय चुकीचं नाही, पण आपल्याला जसं आउटपुटला तो तसं निघेल का? नाही. सो इथे आपण काय करू शकतोय, वी कॅन ऍड दिस नेम्स एज अ कीवर्ड ऑल्सो. मी असं म्हणेल की लास्ट नेमला शिंदे आणि नेमला दीपक असा होईल. बघा, फंक्शन कॉलच्या वेळेस केलं ना, हे लक्षात घ्या, कन्फ्युज होऊ नका. इथे आपण व्हॅल्यूज दिल्या आहे, या डिफॉल्ट व्हॅल्यूज नाही इथली. इथे आपण असं म्हटलो की लास्ट नेम दीपक, नेम, सॉरी, लास्ट नेम शिंदे, नेम एज दीपक. तर ऑटोमॅटिकली काय होईल, हा पॅरामीटरला मॅच करून घेतो. इट विल मॅच इट्स पॅरामीटर. तर लास्ट नेमला लास्ट नेम, नेमला नेम असेल. आणि इफ आय सेव्ह दिस अँड इफ आय ट्राय टू रन इट, आता आपल्याला प्रॉपर आउटपुट येईल. सो वी विल गेट अ प्रॉपर आउटपुट होईल, जसं आपल्याला अपेक्षित आहे तेच आउटपुट आपल्याला. ओके, so we can use a function as a, we can use here keywords to define a value for a function. मग इथे तुमची सिक्वेन्स कशी असली तरी चालते, पण हा, जर तुम्ही व्हॅल्यू, तुम्ही जर कीवर्ड ऍड नाही करत आहे तर सिक्वेन्स मॅटर करते. म्हणजे जर नॉर्मल फंक्शन असेल देर इज नो प्रॉब्लेम, पण जर तुम्ही कीवर्ड ऍड करताय तर सिक्वेन्स मागे पुढे झाली तरी चालते. समजलंय का? कन्सेप्ट समजलं मॅडम? समजलंय का? अरे हो की नाही? नाही तर मी रिपीट करेल. रिपीट करू का? हा, समजलाय? ठीक आहे, लिहून घ्या, लिहून घ्या, जास्त परेशान नका हो. समजतंय ना? हा. हे बघा, तुम्हाला जर खरंच समजत नसेल तर सांगत चला, मी परत परत रिपीट करेल, डोंट वरी.
येस, बेसिकली याला म्हणतात कीवर्ड आर्ग्युमेंट्स. काय म्हणतात त्याला? कीवर्ड आर्ग्युमेंट्स. ओके. येस, ऑनलाईन मेंबर समजतंय का? येस, जे ऑनलाईन आहे त्यांना समजतंय का? येस गाईज. साईज बेटा समजतंय ना? ओके, ग्रेट. आतापर्यंत आपण फंक्शन मध्ये काय काय बघितलं? फंक्शन कसं लिहायचं ते. ओके, आर्ग्युमेंट कशी पास करायची आणि कीवर्ड आर्ग्युमेंट्स बघितलं. आता अजून एक टाईप बघूया फंक्शनच्या आर्ग्युमेंट्स मध्ये. ओके, सो वी आर गोइंग टू यूज, like we will see one more type over here. Okay, that is called as variable length arguments. काय म्हणतात त्याला? व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट्स. ओके, आता हे काय असतात ते समजून घ्या. सपोज मी इथे एक डेफिनेशन लिहिली. ओके, अँड जस्ट आय विल से लाईक नंबर्स. ओके, काय लिहिली मी डेफिनेशन? नंबर्स. आणि ती मी म्हटलो ए कॉमा बी कॉमा सी. तर आता आपण इथे किती पॅरामीटर यूज करू शकतोय? येस, जर मी हे फंक्शन कॉल केलं तर किती पॅरामीटर पास करता येतील आपल्याला? 3. 1 2 3. If I try to run this, you will see that it shows 1 2 3. जर मी चौथा पॅरामीटर पास केलं तर काय होईल बरं? What will be happening over here? It will generate error. तो म्हणेल अरे फंक्शन मध्ये 3च पॅरामीटर आहे, तुम्ही चौथा का ऍड करताय? विच इज द रॉंग पार्ट. So here we can do one thing. I can use, instead of using multiple parameter, we can use star. आणि मग तुम्ही व्हेरिएबलचं नाव द्या. सपोज मी व्हेरिएबलचं नाव देईल लाईक एज देऊया. अँड नाव जस्ट आय विल प्रिंट दॅट ए ओव्हर हियर. काय प्रिंट करणार आपण? ए. लेट्स से क्लियर. लेट्स रन इट. यू विल सी इट गिव्स समथिंग इन राउंड ब्रॅकेट. राउंड ब्रॅकेट म्हणजे काय? हा, राउंड ब्रॅकेट काय असतात? टपल्स असतात. तर बेसिकली जेव्हा आपण स्टार यूज करतो, यू कॅन पास अनलिमिटेड पॅरामीटर. काय पास करू शकता तुम्ही? अनलिमिटेड पॅरामीटर, त्याला कोणतेही लिमिट नाहीये. वन मोर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की इथे राऊंड ब्रॅकेट येतात तर टपलच असतं दरवेळेस. व्हॉट इट हॅज विथ? इट कम्स विथ अ टपल. म्हणजे हा जो स्टार आहे, सिंगल स्टार, हा काय रिटर्न करेल? एक टपल. काय रिटर्न करेल? एक टपल. सो इफ आय सेव्ह दिस, ओके, इट वर्क्स. ओके, अशाच वे मध्ये आपल्याकडे अजून एक टाईप असतो व्हेरिएबलचा. दॅट इज कॉल्ड ॲज कीवर्ड व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. काय असतात? कीवर्ड व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. आता आपण हे जे कीवर्ड आर्ग्युमेंट बघितलं, इथं व्हेरिएबल फिक्स होते का डायनेमिक होते? सॉरी, पॅरामीटर फिक्स होते का डायनेमिक होते? कसं काय डायनेमिक आहे? आणि पॅरामीटर फिक्स आहे ना, त्यातला डेटा डायनेमिक आहे. पॅरामीटर कसे आहे आता? फिक्स आहे. डेटा कसा आहे त्याच्यातला? डायनेमिक आहे. पण सपोज मला असं नकोय, मला असं हवंय की मी जे पॅरामीटर देईल, ओके, तेच मला हवे. दॅट मस्ट बी डायनेमिक इन नेचर. सो हिअर वी कॅन यूज, सो आय जस्ट डेफ, आणि इथे मी म्हणेल फ्लोट नंबर्स. फ्लोट नंबर. अँड आय विल यूज डबल स्टार. इथे पण आपण एच पास करू. ओके, अँड आय विल जस्ट से प्रिंट ए. तर बघा आता हे जे डबल स्टार आपण यूज केले ना,
याचा अर्थ असा झाला की तुम्ही जेव्हा फंक्शन रन कराल तेव्हा तुम्ही कीवर्ड पण द्याल त्या फंक्शन त्या व्हॅल्यूसाठी. सो इथे मी म्हणेल फ्लोट नंबर आणि इथे मी म्हणेल ए ॲज 10.5 and B as 2.5, C as 3.5 and D as 4.0. तुम्ही काही पण नंबर देऊ शकता, इट डझंट मॅटर. इफ आय ट्राय टू रन दिस, यू विल सी दॅट इट गिव्स अस अन कर्ली ब्रॅकेट विथ की व्हॅल्यू पेअर. म्हणजे काय रिटर्न मध्ये भेटतं आपल्याला? डिक्शनरी. काय भेटते रिटर्न मध्ये? डिक्शनरी. म्हणजे याचा अर्थ असा आहे, जेव्हा आपण स्टार यूज करतो, सिंगल स्टार, तेव्हा फक्त व्हॅल्यू पास करायचे असतात आणि त्या कशामध्ये येतात? टपल मध्ये. जेव्हा आपण डबल स्टार पास करतो तेव्हा की आणि व्हॅल्यूज या दोन्ही पण येत असतात. बेसिकली इट इज कॉल्ड द कीवर्ड व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. तर इथे आपण की आणि व्हॅल्यू देऊ शकतोय. आणि हा डबल स्टार म्हणजे काय येणार आहे आपल्याला? वी विल गेट अ डिक्शनरी ओव्हर हियर. काय भेटेल आपल्याला? डिक्शनरी. लक्षात येत आहे का? व्हेरी गुड. येस, प्लीज नोट दिस डाऊन. हे लिहा बरं. आणि इथे आपण एक 8 मिनिटाचा ब्रेक घेऊ. ओके, 12 वाजेपर्यंत. आणि नंतर परत रिझ्यूम करूया. सो लेट्स टेक अ ब्रेक. येस, ऑनलाईन मेंबर जर काही क्वेश्चन असेल तर ब्रेक नंतर आपण डिस्कस करूया. एनीवन हॅज एनी क्वेश्चन? साईश बेटा, काही क्वेश्चन तुला? लय लपून बसलाय तू आज. मॅडम तुम्हाला? MIT येवला तुम्हाला मॅडम क्वेश्चन्स असेल तर विचार. चला, हे बघा, आपण लँग्वेज शिकतोय. मला माहिती आहे की दररोज त्याच त्याच गोष्टी जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केली आणि जर फक्त शिकत गेले तर आउटपुट भेटत नाही. तुमच्या माहितीसाठी मी सकाळी 9 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऑफिस चालू ठेवून तिथे एक डेव्हलपर बसवलेला आहे. तर माझी अशी रिक्वेस्ट, तुम्ही खरंच जाऊन प्रॅक्टिस करा. काल गेलो होतं कोणी? का? का? का तुम्ही असं नाही म्हणू शकत मला नाही आवडलं म्हणून गेलो मी? ओके, असं नाही म्हणू शकत तुम्ही. कारण तुम्ही ITR ला आले, का नाही गेलं बरं? MIT येवला लॅपटॉप आहे तुझ्याकडं? कुठे आहे? मग काढा ना तो लॅपटॉप. तुम्ही लॅपटॉप फक्त पूजे करायला आणलेला आहे का? ते लॅपटॉप काढा. मी म्हंटल की लिहा, ते लिहायचं प्रॅक्टिस पण करून बघाय साईड बाय साईड. नाही चाचपडत असा खाली गेले हात नाही पटकन काढायचं लगेच. ज्यांनी लॅपटॉप नाही आणलेले प्रॅक्टिसला का नाही गेले काल? मॅडम तुम्हीच जे मागे भाऊ राहिल्या. हा, तर त्या हसू राहिल्या. अहो म्हणजे का नाही गेल्या हा क्वेश्चन होता. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते ऑफिस चालू आहे. आज मला माझं लेक्चर 1:30 वाजता आहे. मी जाण्याच्या आधी तिथे मला या बॅचच्या मुलं आणि मुली ज्यांच्याकडे लॅपटॉप नाही किंवा मला प्रॅक्टिस करायची तर तिथे आले पाहिजे. ओके, समजतंय का? मी तिथे लॅबचा सेटअप तुमच्यासाठी केलेला आहे. मला वैयक्तिक PC आवडत नाही. समजतंय का? कोणाकोणाकडे PC नाही, लॅपटॉप नाही? 1 2 3 4 5 6. तुम्ही? आहे पण घरी का? व्हेरी गुड. वा वा, व्हेरी गुड. आता गेल्यात का? मस्त त्याच्यावरती केक बनवायचा आणि तो कापायचा. हा, तेवढ्यासाठी ठेवा तो.
नाही तर वाटलं तर त्याला पापड वगैरे लाटण्यासाठी पण तुम्ही घेऊ शकताय. अजून कोणी लॅपटॉप नाही आणले म्हणजे तुमच्याकडे लॅपटॉपच नाही असंच म्हणावं लागेल. अरे मॅडम आहे पण घरी येतो. तुमच्याकडे आहे कुठे येतो? हा, मग कुठे ठेवलाय आणि चोरी गेला तर? मी लास्ट वॉर्निंग देतोय, मला जर मंडेला लॅपटॉप जर दिसले नाही ना डेस्क वरती तर मग बघा, मी तुमच्या पॅरेंटला फोन करेन म्हणजे हे पूर्ण टाइमपास करून राहिले सगळे. साईड बाय साईड कोडिंग करायला काय प्रॉब्लेम तुम्हाला? समजून घ्यायचं थोडं कोड करायचं, मी वाटलं 5 मिनिटं गॅप देत जाईल प्रॅक्टिसला. 1:30 वाजता माझी बॅच आहे तिथे 3:30 वाजेपर्यंत. त्याच्या आधी जेवण वगैरे करून ज्यांच्याकडे पीसी नाही, ज्यांना असं वाटतं स्टडी करायला आलं पाहिजे, प्रत्येकाने तिथे यायचंय. बरं का MIT यावला तिथे यायचं साईश, बरोबर ना? हा, प्रॅक्टिसला तिथे या, तिथे बसा. प्रॅक्टिसला जागा आहे, एक क्लासरूम एमटी पूर्ण. त्या फॅन वगैरे सगळं लावलेलं आहे, ट्यूबलाईट्स आहे, फॅन आहे. फक्त बसायचंय, पाणी सुद्धा आमचंच आहे तिथं. येते थोडी चिप्स वगैरे घेऊन या, मस्त बिस्किट वगैरे. हा, म्हणजे थोडंसं आळस वगैरे आला ते पण खाता येईल. येस, ऑनलाईन मेंबर्स प्रॅक्टिस चालू आहे तुमची रेग्युलर. समाधान, अपेक्षा. हो चालू आहे सर. ओके, मला जर प्रॅक्टिस समजली नाही, मला जर आज समजली तुम्ही प्रॅक्टिस करत नाही, आता मी कोड चेक करणार असाइनमेंटचे, आणि त्यामध्ये मी ज्या कॅन्डिडेटवर मला डाऊट राहील ऑनलाईन किंवा ऑफलाईन, मी त्याला विचारेल की हा कोड का लिहिलेला आहे, आणि मला त्याचा आन्सर येणं महत्वाचं आहे. नाहीतर मी घरी फोन करेल तुमच्या, घरी सांगेल की तुम्ही फक्त इंटरनेटवरून कॉपी पेस्ट करू राहील कोडला. ओके, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण. आणि ज्यांच्याकडे लॅपटॉप नाही, मी परत सांगतोय, प्रॅक्टिसला कुठे यायचं मॅडम? हा, तिथे इंटरनेटवर सर्च करा V3 डेटा सोल्युशन नियर नौकर हॉस्पिटल, त्या लोकेशनला या आणि तिथे प्रॅक्टिस करा. माझं आता 1:30 वाजता लेक्चर आहे, तिथं आलंच पाहिजे 2 वाजेपर्यंत. ओके, तिथे या, पीसी वगैरे चालू निवांत मध्ये करा. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वापरा तो पीसी. येऊ दे लाईट बिल किती येऊ दे, काही प्रॉब्लेम नाही. आणि जे तुमचे मित्रमैत्रिणी येतात ना घेऊन, तिथे लॅपटॉप वगैरे वरती प्रॅक्टिस करा. ओके, समजतंय का? आणि उद्याचं सॉफ्ट स्किलची जी ट्रेनिंग आहे तिला सगळ्यांनी जॉईन करायचंय, नाही तर त्याला 500 रुपये दंड आहे. जे जॉईन नाही करणार त्याला 500 रुपीज फाईन राहील, आणि तो भरणं मॅन्डेटरी. ओके, ठीक आहे. चला आता फंक्शनला पुढे आपण लर्न करूया. ओके, नाव वी आर गोइंग टू लर्न पॅरामीटर. समजले का? तर तुम्ही सिंगल पॅरामीटर देऊ शकताय फंक्शन मध्ये, त्याचबरोबर मल्टी पॅरामीटर देता येतात. पॅरामीटरला डिफॉल्ट व्हॅल्यू पण देता येते. ओके, त्याचबरोबर फंक्शन मध्ये स्टार जर दिला तर तुम्हाला रिटर्न मध्ये काय भेटतं? टपल भेटतात, बरोबर. आणि यू कॅन पास मोर दॅन 1 व्हॅल्यूज. आणि जर तुम्ही डबल स्टार यूज करताय तर तुम्हाला रिटर्न मध्ये काय भेटतं? डिक्शनरी, ज्यामध्ये तुम्ही कीवर्ड आणि व्हॅल्यूज देऊ शकताय. ओके, कीवर्ड आणि व्हॅल्यूज देऊ शकताय. नाव वी आर गोइंग टू लर्न द नेक्स्ट टॉपिक, दॅट इज रिटर्न कीवर्ड. काय असतं बरं रिटर्न कीवर्ड? कोण सांगेल मला? रिटर्न कीवर्ड काय असतो? तर बघा, फंक्शन 2 टाईपचे असतात. काही फंक्शन असे असतात ज्यामध्ये सपोज मी ते म्हटलो ऍड A, B, तर काही फंक्शन असे असतात जे त्याच्या आतमध्येच त्या व्हॅल्यू यूज करतात. ओके, म्हणजे A+B. सो इथे मी असं लिहिल, रिझल्ट इज A+B. काय लिहिले मी? रिझल्ट A+B, आणि इथे आपण रिझल्ट पास करू. सो आता याला जर मी प्रिंट केलं
10, 20. You will see it will give me a output that is called as, so it will give me output as 30. बरोबर आहे. पण आता एकदा हे एक्झिक्युशन झालं तर याच्या आतमधला डेटा तुम्ही यूज नाही करू शकत. काय नाही करू शकत आपण? आतमधला डेटा यूज करू शकत नाही. सो आपण काय करू शकतोय, सपोज आपण एक फंक्शन बनवूया सबस्ट्रॅक्शन, त्यामध्ये मी a, b पास करतोय आणि इथे पण म्हणेल मी रिझल्ट ॲज a-b. पण इथे आपण तो प्रिंट न करता त्याला रिटर्न करूया. काय करणार आपण? रिटर्न. सो इफ आय जस्ट से रिटर्न रिझल्ट, तर टेक्निकली काय होणार आहे? जस्ट आय विल से रिटर्न रिझल्ट. सो इफ आय जस्ट से सब 10, 20, काय आउटपुट येईल बरं सबस्ट्रॅक्शनचं? 10, 20 केल्यावर -10 काय आउटपुट येईल? -10. ही जी व्हॅल्यू ही आपण रिटर्न करतोय, म्हणजे काय करतोय, तिच्या फंक्शन मधून आपण रिटर्न देतोय. फंक्शन असं म्हणतंय की हे जे माझं कॅल्क्युलेशन आहे, या कॅल्क्युलेशनचं काहीतरी कंक्लुजन आहे ते रिटर्न करूया. काय करायचं आपल्याला? रिटर्न. तर याला कलेक्ट करण्यासाठी तुम्ही बाहेर एक व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता. ओके, अँड देन यू कॅन प्रिंट इट आउटसाइड. तर फंक्शनचा जो कंक्लुडेड रिझल्ट आहे किंवा कंक्लुडेड डेटा आहे, हा जर मला फंक्शनच्या बाहेर कॉल करायचा असेल किंवा यूज करायचा असेल, तर अशा केसमध्ये आपण कोणता कीवर्ड यूज करतो? वी यूज रिटर्न. कोणता कीवर्ड वापरतो आपण? यूज रिटर्न नाही, रिटर्न कीवर्ड. कोणता कीवर्ड वापरतो आपण? रिटर्न कीवर्ड. ओके, सो हियर वी यूज डेफ ॲज अ डेफिनेशन, दॅट इज अ फंक्शन कीवर्ड. सब वी हॅव क्रिएटेड अ व्हेरिएबल आणि याला आपण रिटर्न केलेलं आहे. काय केलेलं आपण? रिटर्न. व्हेरी गुड. लेट्स सेव्ह दिस. ओके, सो इफ आय रन दिस यू विल गेट आउटपुट ॲज अ -10. आता काहींच्या माइंडमध्ये क्वेश्चन असेल, याच्यावरती आपण कोड लिहू शकतोय का? तर आन्सर इज येस. तुम्ही ते हवं तो कोड लिहू शकताय. ओके, so I can just write whatever code I need. So you can write extra code over there. आता माझा क्वेश्चन असेल, जर मी याला रिटर्न असं लिहिलं तर काय आउटपुट येईल बरं? रिटर्न 10 येईल का रिटर्न -10 येईल? येस. -10. व्हेरी गुड. का? हा, त्याच्या खाली पण रिटर्न 10 पण लिहिलेलं आहे ना. आन्सर बरोबर आहे, -10 येईल. बट का? सांगा मॅडम. सिंपल आहे. एकदा जर फंक्शनने रिटर्न केलं, परत तो रिटर्न करणार नाही. तर असा विचार कर की या साईजकडून मी 1000 रुपये घेतले आणि मी त्याला 2 दिवसात रिटर्न केले, तर परत रिटर्न केलं का मी? जसं रिअल वर्ल्ड मध्ये तुम्ही एकदा घेतलेले पैसे रिटर्न केल्यानंतर परत रिटर्न नाही करणार. इन द सेम वे फंक्शनने जर का एकदा रिटर्न केलं तर तो परत परत रिटर्न करत नाही. बिकॉज वन्स इट रिटर्न्स अ व्हॅल्यू, फंक्शन विल गेट टर्मिनेट. फंक्शन काय होईल? तिथे टर्मिनेट होऊन जाईल. अँड दॅट इज व्हॉट द लॉजिक. तर तुम्ही इथे 10 वेळेस जरी रिटर्न लिहिलं तरी तुम्हाला आउटपुट काय भेटणार आहे? -10. शी इज ऍब्सोल्युटली राईट. व्हेरी गुड. ओके, तुम्ही जर इथं प्रश्नाचे उत्तर दिले आणि मी जर एक्सटर्नल आलो तर मी ITR ला प्रश्न विचारणार नाही. ओके, डायरेक्ट मी मार्क्स देऊन टाकेल 190. हा, 200 पैकी. सो आता विचार करा, आणि प्रोबॅबली संजीवनीला पॉसिबिलिटी आहे माझी यावेळेस यायची, बट मला 2च कॉलेज अटेंड करता येतील. सो लेट्स सी. आणि कॉलेज आहे 4. बघूया. सो जर मी ITR ला आलो आणि एखाद्या स्टुडंटने जर रेग्युलर आन्सर दिले तर मी आधीच सांगून देईल की याची ओरल नाही घेतली तरी चालेल ITR. ओके,
सो मला आन्सर येणं महत्वाचं आहे, ऑनलाईन ऑफलाईन कोणी असो. येस. कारण इथे जर राईट आन्सर येत आहे म्हणजे तो त्याला समजत आहे. बरोबर ना MIT यावला? व्हेरी गुड. चला सांगा आता. जर सपोज तुम्ही रिटर्न मध्ये दोन व्हॅल्यूज घेताय, सपोज मी ते म्हणलो ओके रिझल्ट आहे, तर आता काय आउटपुट येईल? का? ओके, लेट्स रन दिस. बेसिकली इट विल गिव्ह युअर टपल. ओके, लक्ष येते का जे मी सांगतोय ते? जर तुम्ही दोन व्हॅल्यूज घेतल्या तर तो रिटर्न मध्ये काय देईल? टपल. ओके, सो कधी पण लक्षात ठेवा, फंक्शन मध्ये रिटर्न कीवर्ड हा मॅटर करतो. रिटर्न कीवर्ड मध्ये सिंगल व्हॅल्यू जर दिली तर तो सिंगल व्हॅल्यू रिटर्न करेल, पण जेव्हा ग्रुप व्हॅल्यू आपण देतोय तो रिटर्न मध्ये काय करेल? तो टपल. ओके, आता तुमच्या माइंड मध्ये हा क्वेश्चन नाही आला का की टपलच का बरं? कारण टपल्स आर इम्युटेबल, दे आर फिक्स्ड. आणि हा जो रिझल्ट आहे हा पण आपल्याला काय हवाय? फिक्स हवाय. दॅट्स द रिझन. ओके, सो दिस इज समथिंग विच इज अ गुड पार्ट विच पायथन हॅज. सो रिटर्न काय असतो? रिटर्न इज अ स्पेशल काइंड ऑफ कीवर्ड विच रिटर्न्स अ व्हॅल्यू आउटसाइड द फंक्शन. ओके, सिंगल व्हॅल्यू जर रिटर्न केली तर इट विल रिटर्न सिंगल व्हॅल्यू. बट इफ आय हॅव अ क्लब ऑफ व्हॅल्यू, ग्रुप ऑफ व्हॅल्यू, तर तो रिटर्न मध्ये काय करेल आपल्याला? इट विल रिटर्न अ टपल व्हॅल्यूज. त्याचबरोबर मी जर दोन रिटर्न कीवर्ड यूज केले तर कोणता रिटर्न रन करेल? तो फर्स्ट वन. अँड दिस हॅपन्स एव्हरी टाइम. ओके, येस, लिहून घे. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का? ओके, सो एनी क्वेश्चन, एनी क्वेरी क्लिअर? ऑनलाईन मेंबर्स, ऑफलाईन मेंबर्स. आणि माझी रिक्वेस्ट आहे ऑनलाईन मेंबर्सला, प्लीज लेक्चरला लेट जॉईन करू नका. कारण आपले टॉपिक जर पुढे गेला तुम्हाला समजणं थोडं डिफिकल्ट होऊन जातं. ओके,
येस, इथपर्यंत काही क्वेश्चन आहे कोणाला? कोणाला काही क्वेश्चन इथपर्यंत? Okay. So now let's move towards the next topic that is called as let's move towards the next topic that is called as scope. Scope nahi. Scope. Okay. So तुम्ही लावा केक खाल्लाय का नाशिकमध्ये? नाही. या रोडला सरळ सिग्नल आहे, त्या सिग्नलच्या राईट साईडला. एकदा ट्राय करा. आम्ही ऑफिसमध्ये आणत असतो रेग्युलर. तर आमच्या ऑफिसमध्ये थोडी पार्टी द्यावं लागते, तर पोरं पळून जातात. सो खूप छान आहे. ओके, एकदा ट्राय करा. आणि जर कोणाला व्हॉट वी सँडविच खायची इच्छा असेल तर सिग्नलला विजूस दाबेली, कॉलेज रोडच्या सिग्नलला. सो तिथे तुम्हाला व्हरायटीज भेटते. ओके, चीज मिओनीज तुमच्या मनामध्ये. सो तुम्ही ट्राय करू शकता. एनिवे फक्त ऑफलाईन मेंबर्स. सो लेट्स मूव टुवर्ड द नेक्स्ट पार्ट. सांगा आता स्कोप काय असतात? व्हॉट डू यू मीन बाय स्कोप? येस, अरे सांगा, तुम्ही स्कोप कधी ऐकलंय का? लोकल, ग्लोबल. आता सांगा काय असतं? काय असतं बरं स्कोप? हे चुकलं तर चुकलं. हा, सांगा मॅडम, जे डोकं खाजवत आहे. हा, एवढा गहन विचार चालू होता, काहीतरी आउटपुट येईल. साईज बेटा, स्कोप काय असतो? हा हा, व्हेरी गुड. गुड क्वेश्चन, गुड आन्सर. व्हेरिएबल ऍक्सेसिबिलिटी, असंच काही ते बोलला ना तो? असंच बोलला ना? ते सगळे संजीवनीवाले ते काय हा नाही सांगता येत. बेसिकली अ स्कोप इज नथिंग बट हाऊ टू ऍक्सेस अ व्हेरिएबल. ओके, तर जनरली स्कोप्स जे असतात ना ते आपण दोन टाईपचे बघतो, एक लोकल स्कोप आणि एक ग्लोबल स्कोप. ओके, सो चला पहिलं आपण समजून घेऊया की लोकल स्कोप काय असतं. तर लेट्स एक फंक्शन आपण डिक्लेअर केलंय ऍड, आणि यामध्ये मी इथे लिहिलंय रिझल्ट ऍज ए प्लस बी. काय लिहिलंय आपण इथे? रिझल्ट ऍज ए प्लस बी. सो इफ यू प्रिंट इट ऍज अ रिझल्ट and then if you try it, sorry, if you call it 10, sorry, 50, 10, you will get an output. काय आउटपुट येईल आपल्याला? Obviously it will give us a 60 as output. काय आउटपुट येईल आपल्याला? 60 as आउटपुट येणार आहे आपल्याला. ओके, नाउ व्हेरी इंपॉर्टंट थिंग इज दॅट की हा जो रिझल्ट आहे हा मी जर आउटसाइड प्रिंट जर करण्याचा प्रयत्न जर केला, सॉरी, म्हणजे हा रिझल्ट व्हेरिएबल जो इथे लाईन नंबर 2 वरती लिहिलेला आहे त्याला जर मी फंक्शनच्या बाहेर, म्हणजे लाईन नंबर 3 वरती आपलं फंक्शन संपलंय, दॅट वॉज द लास्ट लाईन. सो त्याला जर मी फंक्शनच्या बाहेर कॉल करण्याचा प्रयत्न जर केला, अशा केसमध्ये आपल्याला एरर येईल. एरर येते मेमरी अलोकेशनची. काय एरर येणार आहे? रिझल्ट इज नॉट डिफाईन्ड. रिझल्ट डिफाईन झालेला का? नाही. मग क्वेश्चन असा, इथे तर डिफाईन केला होता आपण. तर जेव्हा तुम्ही फंक्शनच्या आतमध्ये एखादा व्हेरिएबल लिहितात त्याचा स्पेसिफिकली त्याची जी मेमरी असते ती तेवढेच फंक्शनच्या आतमध्ये रन होत असते. म्हणजे लाईन नंबर 5 वरती जेव्हा तो रन होतो
तर कंट्रोल जातो लाईन नंबर 1 वरती, तिथून लाईन नंबर 2 ला तो जाईल, लाईन नंबर 2 वरती मेमरी अलोकेशन होईल, लाईन नंबर 3 वरती तो प्रिंट होईल, आणि जसा तो फंक्शन संपेल त्याची मेमरी डिअलोकेट होईल. काय होईल त्याची मेमरी? डिअलोकेशन. सो इट्स अ डिअलोकेशन, म्हणजे मेमरी रिमूव्ह होईल. त्यामुळे तो तुम्हाला लाईन नंबर 6 वरती मिळत नाही. ओके. सो जर व्हेरिएबल तुम्ही फंक्शनच्या आतमध्ये जर डिफाईन केला तर त्याला लोकल व्हेरिएबल्स म्हणतात. काय म्हणतात? लोकल व्हेरिएबल. अ फंक्शन रिटर्न, अ व्हेरिएबल रिटर्न इनसाइड अ फंक्शन इज कॉल्ड ॲज अ लोकल व्हेरिएबल. तो लोकल का असतो? कारण तो त्या फंक्शनची प्रायव्हेटाइज प्रॉपर्टी असते. जसं फंक्शन रन झालं तेव्हाच मेमरी अलोकेट होणार. फंक्शनचं एक्झिक्युशन संपलं, इट विल सिम्पली स्टॉप दी सॉरी इट विल सिम्पली डिअलोकेट द मेमरी. मेमरी डिअलोकेशन होते आणि तो फंक्शन डिस्ट्रॉय होऊन जातो. काय होतो? डिस्ट्रॉय होतो. सॉरी फंक्शन नाही, व्हेरिएबल. सो लाईन नंबर 3 वर व्हेरिएबल इनिशियलाइज झाला, फंक्शन संपल्यानंतर तो डिस्ट्रॉय झाला. समजलं जे मी सांगतोय ते? सो दिस इज हाऊ द लोकल स्कोप्स आर बीन युज्ड. ओके. तर तुम्ही हवे तेवढे लोकल स्कोप व्हेरिएबल देऊ शकताय. आता मला सांगा, हे दोन काय असतील बरं, ए आणि बी? ते बेसिकली जरी ते पॅरामीटर आहे पण ते व्हेरिएबल ना, तर ते पण लोकल स्कोपच आहे ना. ते त्या फंक्शनच्या बाहेर आपण यूज करू शकतोय का? सो इट्स अ लोकल स्कोप. ओके. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जर मी असं रिटर्न लिहिलं रिझल्ट, आणि हा याचा जो रिझल्ट आहे तो जर इथे जर मी कॉल केला, सो नाव माय क्वेश्चन इज दॅट, नाव माय क्वेश्चन इज दॅट की हा व्हेरिएबल मी इथे डिक्लेअर केलेला आहे, म्हणजे रिटर्न केलेला आहे, तर बेसिकली इथे काय येतं? तो व्हेरिएबल येईल का त्याची व्हॅल्यू येते? हा, घ्या चॅट जीपीटी. काय येईल बरं? येस मॅम, बरोबर आहे. येस. काय येईल इथे? आता का? का? सिंपल आहे ना. सपोज ह्या दोन बॉटल्स आहे. ओके. ही बॉटल फंक्शनच्या बाहेर आहे आणि ही बॉटल कशी फंक्शनच्या आतमध्ये. जेव्हा मी या बॉटलला रिटर्न करेल तर टेक्निकली काय होणार आहे, याचं पाणी आपण कुठे पोर करणार, म्हणजे याचा डेटा कुठे जाणार? हा व्हेरिएबल सेम आहे का वेगळा आहे? व्हेरिएबल वेगळा आहे, याच्यातला डेटा काय आहे? सेम आहे. म्हणजे लोकलचा जेव्हा आपण व्हेरिएबल रिटर्न करतो तेव्हा काय होणार आहे, त्याचा फक्त डेटा जाणार आहे दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये, तो व्हेरिएबल स्वतः जाणार नाही. याचा अर्थ असा होतो की आतमध्ये जो डिक्लेअर केलेला रिझल्ट आहे आणि बाहेर जो डिक्लेअर केलेला रिझल्ट आहे हे दोन वेगळे. म्हणजे व्हेरिएबलचे नाव सेम असू शकतात पण त्यांचा जो स्कोप आहे तो वेगळा असतो. हा बाहेर जो व्हेरिएबल डिक्लेअर केलाय ना, हा ग्लोबल आहे. कसा आहे हा? ग्लोबल व्हेरिएबल आहे. आता याला तुम्हाला कन्फ्युजन नव्हतं इथे म्हणजे R1 लिहितो. So this R1 is a global variable, whereas result is a लोकल व्हेरिएबल. जेव्हा तुम्ही व्हेरिएबलला रिटर्न करतात तर व्हेरिएबलची फक्त व्हॅल्यू रिटर्न होते, व्हेरिएबलची मेमरी रिटर्न होत नाही, फक्त व्हॅल्यू रिटर्न होते. हे लक्षात घ्या. आणि हे कोणत्या पण प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये सेम असतं. फक्त व्हेरिएबलची व्हॅल्यू रिटर्न होते, मेमरी रिटर्न होत नाही. हे लक्षात घ्या. हे क्लिअर आहे सर्वांना? सो आपल्याकडे किती स्कोप आहे? लोकल आणि ग्लोबल. आता सपोज मी एक एक्स नावाचा व्हेरिएबल लिहिला आणि त्यामध्ये 100 असं लिहिलेलं आहे.
ओके, आणि इथे मी म्हणेल डेफ प्रिंट डेटा. ओके, अँड वी विल जस्ट से दॅट प्रिंट एक्स, अँड वी विल प्रिंट दॅट वन. प्रिंट, सॉरी, आय विल जस्ट से प्रिंट डेटा. आता माझा क्वेश्चन असा आहे की इथे काय प्रिंट होईल? काय प्रिंट होईल? ऍब्सोल्युटली 100 प्रिंट होईल, राईट? आणि आता याच्यानंतर मी इथे प्रिंट देतोय, इथे एक्स प्रिंट करतोय, तर मला सांगा आता काय प्रिंट होईल? 100, बरोबर की नाही? नाव इथे मी काय केलं, या एक्स ची व्हॅल्यू चेंज केली आणि ही केली 10. आता मला सांगा काय आउटपुट काय येईल का? पण ऑलरेडी हातावरती डिक्लेअर झालेला आहे ना. ठीक आहे, आन्सर बरोबर आहे. आता रिझन सांग काय आहे? लोकल व्हेरिएबल, बरोबर आहे. जेव्हा आपण एक्स देतो बघा, पायथन मध्ये कीवर्डचा प्रकार नाहीये, त्यामुळे पायथन काय करतं, या एक्सला लोकल कन्सिडर करा आणि या एक्सला ग्लोबल कन्सिडर करा. पण जर मला ग्लोबलची व्हॅल्यू बदलायची तर याच्या समोर तुम्ही फक्त ग्लोबल नावाचा कीवर्ड ऍड करा. ओके, सो इथे काय करायचं आपल्याला, ग्लोबल कीवर्ड. आता काय होणार आहे, पायथनला हे समजलं की हा व्हेरिएबल बाहेरून येईल, म्हणजे त्या बाहेरून जो ग्लोबल व्हेरिएबल आहे ना त्याची मेमरी आपल्याला इथे ऍक्सेस करायची आहे. आणि इथे काय करेल मी त्याला एक्स ॲज अ 10 असेल. आता आउटपुट काय येईल? 10. आणि आता हा खाली असल्यावर कसं काय? लाईन नंबर 14 आहे. इथे आपण काय म्हटलो की ग्लोबल एक्स, इथे व्हॅल्यू घेतली. आता काय कोणाला चेंज करेल तो? 10. काय आउटपुट येईल? 10. कन्सेप्ट समजतोय का? जेव्हा आपण याला ग्लोबल कीवर्ड देत नाही, पायथन काय समजून घेतो की तो लोकल व्हेरिएबल आहे. पण आता आपण काय सांगतोय की बाबा हा लोकल नाहीये, तू एक काम कर, ग्लोबलचा जो मेमरी ऍड्रेस आहे ना तो यूज कर आता इथे, आणि त्याला त्याला चेंज कर. तर जेव्हा आपण ग्लोबल कीवर्ड वापरतो तो त्या व्हेरिएबलला चेंज करेल. समजलं का? येस, सो देर इज अ डिफरन्स इज देअर. इफ अ व्हेरिएबल हॅज द सेम नेम, इफ यू डोंट यूज ग्लोबल व्हेरिएबल, ग्लोबल कीवर्ड, तर तो लोकल म्हणून कन्सिडर करेल. इन दॅट केस यू विल गेट 10. But if I use global variable, sorry, global keyword, it will make a change to a global variable, or it will make a change for that global variable. Okay, and that global variable will get change forever. तर इथे ग्लोबल कीवर्ड ऍड केल्यामुळे लाईन नंबर 15 चेंज होऊन जाईल. समजलं? हे समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, अँड दिस इज व्हॉट युअर व्हेरिएबल्स कम्स इन टू द पिक्चर. सो आपल्याकडे दोन प्रकारचे व्हेरिएबल असतात, लोकल आणि ग्लोबल. जर लोकल असेल तर तो फंक्शनच्या आतमध्ये असेल. इव्हन तुम्ही इफच्या आतमध्ये दिला तरी तो लोकलच होतो. ओके, सपोज तुम्ही मॅच यूज करताय, मॅच केस, तर तिथे पण तो लोकलच असेल. ओके, म्हणजे लूपच्या आतमध्ये, फंक्शनच्या आतमध्ये, कंडिशनच्या आतमध्ये, मॅचच्या आतमध्ये, तुम्ही जिथे जिथे तो डिक्लेअर कराल त्या बाउंड्रीमध्ये तो लोकल असेल. पण जर मला ग्लोबल की व्हेरिएबल जर लोकलला यूज करायचा आहे तर कोणता कीवर्ड यूज करतो आपण? लोकल. दॅट्स इट. लक्षात येत आहे का? व्हेरी गुड. येस, लिहून घ्या. सावकाश, लॅपटॉप पाडू नका, कंपनी भरून देणार नाही.
येस, सर्वांनी लिहून घ्या. ऑनलाईन मेंबर्स लिहून झाल्यानंतर येस, अपेक्षाने ऍक्च्युली आन्सर दिलं होतं. स्कोप रेफर्स टू अ रिजन ऑफ अ प्रोग्राम वेअर द व्हेरिएबल कॅन ऍक्सेस ऑर युज्ड. बरोबर. यालाच आपण मराठी भाषेमध्ये समजून घेतलं. आणि ज्या ज्या कॅन्डिडेटला दुपारची बॅच जॉईन करायची आहे त्यांनी 1:30 वाजता जॉईन करू शकतात. ओके. कारण जे ML वरती आता आहेत, किती मुलं ML चे इथे? डेटा सायन्सचे? ठीक आहे. सो ML ची बॅच नंतर शिफ्ट होणार आहे 1:30 वाजता. ओके. हा. त्याच्या रिकॅपसाठी आपण काय करणार आहे? मंडेला पूर्ण रिकॅप सेशन असेल. आतापर्यंत आपण 2 वीक मध्ये जे शिकलो त्याचं रिकॅप सेशन असेल. ओके. सो त्यामुळे तुम्ही प्रिपरेशन करून घ्या. आणि मी रन टाइम प्रश्न विचारेन तेव्हा मला असं असं करू नका बरं. बरं का साईश बेटा? समजलं त्याला? कोणी नाही म्हणायचं नाही. आन्सर तुम्हाला आलं पाहिजे. या 2 वीकचं प्रिपरेशन प्रत्येकाने करायचंय. ओके मॅडम, टेन्शन घेऊ नका. होतील आपल्याकडून पूर्ण. तुमचा चेहरा एवढा विचित्र होऊन गेलेला आहे, एवढे प्रश्नचिन्ह दिसू राहिले, त्याचं टेन्शन घेऊ नका. आणि जे या शनिवारी सुट्टीला जात आहे घरी गावी, त्यांनी थोडस अभ्यास पण करा. ओके. जाऊन फक्त घरी रस खाऊ नका. धोंड्याचा महिना संपत आलेला आहे. काय आहे बेटा, क्वेश्चन आहे का साईश? नाही. ओके. सो आता एक कन्सेप्ट आहे, पण तो मी तुम्हाला आता शिकवणार नाही, कारण तो कन्सेप्ट एवढा कॉम्प्लेक्स आहे का जे शिकलात ते विसरून जा. ओके. त्यामुळे मी तुम्हाला आता नाही शिकवणार. आणि आपला एक पॉइंट राहिलेला आहे कॉम्प्रिहेन्शन नावाने, तो आपण पुढे चालून समजून घेऊ. ओके. सो स्कोपिंग मध्ये अजून थोडी कन्सेप्ट आहे, पण आपण ते नंतर बघूया. ओके. आतापर्यंत तुम्ही फक्त एवढे स्कोप समजून घ्या, लोकल आणि व्हेरी गुड. Yes. Now we will move, now we will move towards the next topic, which is the last topic of function called as a lambda functions. Okay. Yes. असंच नाव आहे त्या फंक्शनचं. ओके. आणि हे मॅथमॅटिकलची टर्म नाही, लॅमडा फंक्शन्स. सो चला समजून घेऊया की लॅमडा फंक्शन्स काय असतात. ओके. आता हे जे लॅमडा फंक्शन कन्सेप्ट आहे ना, हा प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये याला वेगळं वेगळं नाव दिलेलं आहे. काही ठिकाणी त्याला ॲरो म्हणतात, काही ठिकाणी त्याला अनोनिमस म्हणतात, काही ठिकाणी त्याला लॅमडा फंक्शन्स म्हणतात. जावामध्ये पण याला लॅमडाच फंक्शन म्हणतात.
सी शार्प मध्ये पण लॅमडाच फंक्शन म्हणतात. ओके, तर प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये तुम्हाला हा कन्सेप्ट सापडेल, पण सिंटॅक्स जो आहे तो पण बऱ्यापैकी सारखाच आहे. आता लॅमडा फंक्शनचा यूज काय ते बघूया. म्हणजे काय असतं ते समजूया. लॅमडा फंक्शन म्हणजे शॉर्टकट, शॉर्ट हँड. जसं तुम्ही शॉर्ट हँड लिहितात ना शॉर्ट हँड, चॅट करताना प्लीजला काय म्हणता? PLS, राईट. तसंच तुमचं लॅमडा फंक्शन असतं. मोठ्या फंक्शनला शॉर्टकट मध्ये लिहायचं. ओके, चल एक एक्झाम्पल घेऊ. So, yes. So, what is the definition of lambda function? Lambda functions are the functions which are written with a small piece of code. It's a shortcut way to write a function. Okay. एक ऑफिशियल डेफिनेशन घेऊया. A lambda function is a small anonymous म्हणजे काय? ज्याला नाव नसतं. ओके, anonymous. So lambda function is a small anonymous function in Python. Lambda functions is a small anonymous functions in Python. येस. चला आता आपण एक लॉजिक समजून घेऊया. आता लॅमडा फंक्शन कसं लिहितं त्याचा सिंटॅक्स पहिला समजून घ्या. ओके, सो सिंटॅक्स थोडा असा आहे. आपण इथे व्हेरिएबल घेतो. ओके, त्यानंतर वी यूज अ कीवर्ड कॉल्ड ॲज अ लॅमडा. ओके, आय थिंक सो मी ते स्पेल चुकीची लिहिली. वी यूज अ कीवर्ड कॉल्ड ॲज अ लॅमडा. त्यानंतर आपण पॅरामीटर घेतो. काय लिहितो आपण? पॅरामीटर. And then we use a comma, colon, and we write our logic. So this is how the syntax of lambda is. Syntax is variable, assignment operator, त्यानंतर keyword as a lambda. Then we have parameters. आणि त्यानंतर असं आपलं लॉजिक. चला एक फंक्शन लिहूया. लेट्स से मी असं लिहितो इथे डेफ ऑफ ऍड A plus B. आणि इथे मी म्हणेल रिटर्न A plus B. सॉरी, return A plus B. So now if I save this, okay, आता काय होणार आहे? सो जर मला याला रन करायचंय तर मी असं म्हणेल रिझल्ट ॲज ॲड 10,1. बघा किती लाईनचा कोड लिहिला आपण? किती लाईनचा कोड आहे? 3 लाईनचा. यालाच मी शॉर्टकट बनवू शकतो. आपण कसं बनवणार? चला समजून घेऊ. सो हा कोड मी कमेंट करेल. वी विल पेस्ट दिस. मी असं म्हणेल की इथे वी विल यूज अ लॅमडा ओव्हर हिअर. काय यूज करणार? लॅमडा कीवर्ड. त्यानंतर किती पॅरामीटर आहे? So we just say A and B. आणि आपल्याला काय रिटर्न करायचंय? दॅट्स इट. झालं. सो जी लॉंग कोड आपण लिहिला त्याला काय केलं आपण? शॉर्ट कोड मध्ये कन्वर्ट. बघा या फंक्शनला नाव आहे का? अनोनिमस. मोठ्या फंक्शनचा छोटा पार्ट झालाय स्मॉल अनोनिमस फंक्शन. दॅट इज कॉल्ड एज अ लॅमडा फंक्शन. ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊया. सपोज मला इव्हन ऑड नंबर फाइंड आउट करायचा. काय करायचंय? आता त्यासाठी आपण इव्हन ऑडचं फंक्शन लिहू शकतोय. ओके, सो चला आपण पहिलं लिहूया.
डेफ इवन ऑड नंबर घेणार आपण n. then I will just say if n of mod 2 is equals to 0, so I will just say return even, else return odd. लिहिला आपण हा फंक्शन. जर मला याला रन करायचं असेल तर कसं रन करणार आपण? रिझल्ट ॲज इवन ऑड आणि मी इथे 10 पास करेन. काय आउटपुट येईल बरं आपल्याला? इवन, राईट? मग यालाच आपण शॉर्टकट मध्ये कसं करू शकतोय? तर बघा, मी म्हणेल रिझल्ट ऑफ लॅमडा एन. काय पास करतोय आपण? एन पास करतोय. ओके, and then I will just say that here I will just say that I need to have a if else condition. So आपण इथे म्हणणार if काय कंडिशन? n mod 2 equals to 0. तर त्या केसमध्ये काय रिटर्न करायचं आपल्याला? What will return? So I will just say that return we will just say return even, else काय करायचं आपल्याला? रिटर्न ऑड. ओके, yes. So here we will write this logic. Okay, simple and sober. So now, yeah, so we will write this logic. But इथे छोटासा प्रॉब्लेम काय आहे? हा जो लॅमडा असतो ना, याला रिटर्न व्हॅल्यू हवी असते इनिशियल. तर आपण असं म्हणूया की रिटर्न इवन, ओके, इफ n mod 2 is 0. काय रिटर्न करतोय आपण? इवन इफ n mod 2 is 0, else काय रिटर्न करायचं आपल्याला? ऑड. काय रिटर्न करणार आपण? एल्स ऑड ओव्हर हियर. ओके, सो बघा आपण फंक्शन तर लिहिलं. चला याला कमेंट करूया. जस्ट आय विल कमेंट दिस. ओके, वी विल कमेंट दिस वन ऑल्सो. नाउ लेट्स से आय जस्ट वॉन्ट टू रन दिस फंक्शन. तर मी असं म्हणेल रिझल्ट 10, म्हणजे जेव्हा आपण लॅमडा फंक्शन लिहितो तो रिटर्न कोणाला देतो? एका व्हेरिएबल रिटर्न होतो. यू कॅन रन इट लाईक अ फंक्शन. ओके, जस्ट आय विल से प्रिंट इट. सो जर मी इथे जस्ट आय विल से पायथॉन लॅमडा, यू विल सी आउटपुट काय आलं मला? आलंय का बरोबर आउटपुट? सेम मी इवन आणि ऑडला करेल. सो आय विल जस्ट से दॅट रिझल्ट रन दिस with 10 and print it first. काय आउटपुट आलं? इवन. तेच जर मी 11 जर पास केलं तर काय आउटपुट येईल? सी ऑड. सो बेसिकली इथे फक्त इफेसला थोडासा कन्फ्युजिंग पार्ट आहे. कारण आतापर्यंत आपण असं बघितलेलं की पहिले आपण इफ देतो नंतर रिटर्न करतो. म्हणजे आपण लॅमडा यूज करतोय तिथे आपल्याला असं द्यावं लागेल की इवन रिटर्न इवन इफ मॉड ऑफ 2 इज इक्वल्स टू एल्स रिटर्न ऑड. तर तुम्ही याला वाचू शकताय रिटर्न इवन इफ n mod 2 is equals to 0, else return ऑड. एक शब्द वाचल्यासारखं होतं डायरेक्टली, राईट? सो या दॅट इज व्हॉट द कन्सेप्ट इज. सो इथे मी त्याचं थोडंसं एक इंग्लिश ट्रान्सलेशन लिहा.
written even if n is n mod 2 is equals 0, else written on. बघा ही जी वरची लाईन आहे ना ती मी या प्रकारे खाली इंग्लिश मध्ये लिहिलेली. ओके. आणि बघा जेव्हा तुम्ही याला रन कराल रिझल्टला तो रिटर्न मध्ये व्हॅल्यू देईल. तुम्ही त्याला परत सेव्ह करू शकता, करेक्ट करू शकता. म्हणजे हे 4-5 लाईन न लिहिता तुम्ही एका लाईन मध्ये तो कोड लिहू शकता. दॅट इज द ब्युटी ऑफ पायथन. झोपू नका मॅडम. दॅट इज द ब्युटी ऑफ पायथन. बट सर्वात इम्पॉर्टंट काय पार्ट आहे, तुम्ही जर कन्सिडर जर केलं तर जसं आपण एक इंग्लिश वर्ड सेंटेन्स वाचतो त्या टाईपमध्ये तुम्ही इथे इम्प्लिमेंटेशन करू शकता. ओके. इथे पण सेम आहे, रिटर्न ए प्लस बी. रिटर्न ए प्लस बी सेम तुम्ही त्या वेमध्ये तुम्ही. ओके. लक्षात आलंय. लॅम्बडा फंक्शन काय असतं? इट्स अ शॉर्टकट टू राईट अ large function. So small piece of code written in one line, it doesn't have a name, that is anonymous, is called as a lambda function. लॅम्बडा फंक्शन पुढच्या लेक्चरमध्ये आपण अजून डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे जेव्हा आपण मॅप फिल्ट्रेशनच्या कन्सेप्ट समजून घेणार आहे. ओके. येस. चला लिहून घ्या हे सर्वांनी. येस सर्वांनी लिहा. लाईन नंबर 1 to 18 लेफ्ट साईडला आहे आणि नंतर मग 18 पासून पुढे राईट साईडला. सर्वांनी लिहून घ्या. सो वी हॅव जस्ट कम्प्लिटेड चॅप्टर नंबर 4, पण अजून आपण एक्झाम्पल्स घेतलेले नाही. तर नेक्स्ट लेक्चर जे असेल ते फक्त एक्झाम्पलसाठी असेल. ओके. एक्झाम्पलच्या व्यतिरिक्त आपण वेगळं काहीच करणार नाही. इज दॅट क्लिअर? गुड. सॉरी. सर्वांनी हे लॉजिक लिहून घ्या. ओके. मी मंडेला एक्झाम्पल घेण्याच्या आधी 1 तास क्वेरीज विचारणार आहे फ्रॉम डे 1 टू टुडेज डे. त्यामुळे प्रिपरेशन प्रॉपरली करून या. इज दॅट क्लिअर सर्वांनाच? ऑनलाईन मेंबर्स आणि सर्वात जास्त प्रश्न ऑनलाईन मेंबरला असणार आहे. त्यामुळे चुकूनही ऑफलाईन वाल्यांनी ऑनलाईन राहू नका. झालेलं प्रत्येकाचं?
झालंय सर्वांचंच? हे कोड मी कमिट करतोय. सो सर्वांनी हे कोड डाउनलोड करून घ्या. ओके. येस, चला आता अटेंडन्स द्या सर्वांनी. झाले क्लीन मॅम? नो वरीज, लिहून घ्या निवांत, काय प्रॉब्लेम. येस, ऑनलाईन मेंबर्स अटेंडन्स द्या. वैष्णवी, वैष्णवी धनगे प्रेझेंट आहे का? प्रेझेंट सर. प्लीज अटेंडन्स द्या. प्रेझेंट सर. येस. कीर्ती गाडे, तेजस्विनी, हो प्रेझेंट सर. सोनवणे गायत्री, सोनवणे गायत्री, प्रेझेंट सर. संजीवनी प्रेझेंट द्या. सगळे प्रेझेंट आहे का संजीवनीचे? ओके. MIT येवला, MIT येवला ऑनलाईन मेंबर सायली, प्रेझेंट सर. प्रेझेंट गरुड, सर. ओके ओके. गरुड अपेक्षा, गरुड अपेक्षा, अपेक्षा गरुड प्रेझेंट आहे का? प्रेझेंट आहे सर. ओके. दीपाली बोडके, दीपाली बोडके, प्रेझेंट सर. प्रेझेंट सर. पिठे स्वरूपा, प्रेझेंट सर. ओमकार नागपुरे, प्रेझेंट सर. MIT येवला प्रेझेंट द्या. काजल, काजल प्रेझेंट आहे का? आवाज द्या मॅडम. ओके. श्रुतिका, प्रेझेंट सर. निताली, पायल त्रिभुवन, प्रेझेंट सर. आशना प्रेझेंट, रुपाली, रुपाली प्रेझेंट आहे का? प्रेझेंट. प्राची पुणे, अब्सेंट सर. प्राजक्ता मतसागर, प्रेझेंट सर. प्रतिमा आणि साक्षीने बॅच चेंज केली. देवरे साई, समाधान प्रेझेंट आहे. अदिती प्रेझेंट आहे. राणी, ठीक आहे. तर तुमचे ज्या व्हिडिओज आहे, आय थिंक व्हिडिओज पण अप झालेले तुमचे. ओके, मी प्लेलिस्ट शेअर करेल, तेव्हा तुम्ही वर्कआउट करा. ज्यांना इथे थांबायचंय ते 4:30 वाजेपर्यंत इथे पण थांबून प्रॅक्टिस करू शकतात. ओके, आत्ता बॅच नाही इथे,
तुम्ही 4:30 वाजेपर्यंत बसू शकताय. उद्यापासून किंवा मंडेपासून टिफिन आणला तरी चालेल. इथे प्रॅक्टिस करत चला, असाइनमेंट वगैरे पण कम्प्लीट करा. आणि ज्यांना प्रॅक्टिस करायची आहे त्यांनी 2 मॅक्स टू मॅक्स 2:30 पर्यंत इथे यायचं आहे. ठीक आहे, प्रॅक्टिस करायला. चालेल, ओके. ऑनलाईन मेंबर्स प्लीज प्रॅक्टिस करा. आपल्या लेक्चर्समध्ये आपण लर्निंग करतोय. ओके, जास्त प्रॅक्टिकलचा पार्ट मी आता घेत नाही, बट जेव्हा आपण ऍडव्हान्स वरती स्टार्ट करणार आहे तिथे मी प्रॅक्टिसचा पार्ट देणार आहे. तर आपलं लेक्चर आता पुढे चालून 3 तासाचं होईल. एक तास प्रॅक्टिकल, 1 तास प्रॅक्टिकल असेल आणि त्यानंतर 1 तास प्रॅक्टिकल आणि 2 तास लेक्चर. ओके, तर पुढे चालून तो कन्वर्ट होणार आहे 3 तासामध्ये. क्लिअर? ओके, गुड. So let's have a break for today over here, and let's see you in the next lecture. Thanks a lot.